हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आता पालकची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही किंवा खायचा कंटाळा येतो. मग आपल्यालाही प्रश्न पडतो नेमकं काय करावं. तर असाच एक आज मी तुम्हाला पालकच्या भाजीपासून असा आगळा वेगळा असा पदार्थ दाखवणार आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि अजिबात तेलकट न होणारा, शिवाय हेल्दी आणि कुरकुरीत असा पालकपासून बनवलेला पदार्थ खूप चविष्ट आणि रुचकर लागणार. तर बघा, पालकची भाजी सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ निवडून धुवायची आणि धुतल्यानंतर चिरायची. आता बऱ्याच वेळेला काही लेडीज काय करतात की पालकची भाजी चिरून धुतात. मग त्यातलं सगळं जे हिरवं पाणी वगैरे असतं त्याच्यामध्येच सगळं जीवनसत्व निघून जातं. त्यामुळे पालकची भाजी पहिली धुवायची आणि नंतर चिरायची. तर आता मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथे मी बारीक अशी चिरून घेते आहे. तर बारीक चिरून घेतल्यानंतर मग आता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे की त्यामध्ये काय काय ॲड करायचं आणि कुठला पदार्थ मी त्यापासून बनवते आहे. तर आता बघा, तुम्ही असं पालकच्या भाजीपासून पालक पराठा किंवा पालक सूप, पुन्हा पालक बघा भाजीसुद्धा छान होते त्याची जर वेगवेगळ्या पद्धतीने केली तर. आणि खूप सारं कॅल्शियम पालकच्या भाजीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियमची सुद्धा गरज असते. लहान मुलांना वगैरे तुम्ही असं टिफिनला काही ना काही आगळे पदार्थ बनवून देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे. अशी हिरवी पालेभाजी आणायची, ती स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर चिरायची आहे. तर आता मी ती स्वच्छ धुतली आणि नंतर चिरून घेतली आहे. तर पालकच्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याची आहे. आता यामध्ये बघा, मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तर तांदळाच्या पिठाने पालकच्या या आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याला खूप कुरकुरीपणा येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे, हळद पावडर टाकायची आहे. त्याचबरोबर हे सगळं आपल्याला बघा पाणी न घालताच लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लागत घालायचं आणि यामध्ये 2 ते 3 चमचे तीळ घालायचं. तीळ घातल्याने कुरकुरीपणा येतो पदार्थाला आणि चवही खूप छान अप्रतिम आणि रुचकर लागते. तर आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पहिल्यांदा पाणी लागतनुसार अगदी थोडं घालायचं आहे. लगेच घालायचं नाही आहे जास्त पाणी. पहिले मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं लागतनुसार पाणी घालायचं. खूपच घट्टसर वाटलं तर, कारण पालकच्या भाजीला पाणी सुटलं जातं आणि नंतर ते असं पातळसर होतं. त्यामुळे लगेच पाणी घालायचं नाही, अगदी थोडं घालायचं आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केल्यानंतर काय होतं, सगळं एकसारखं मिक्स होतं आणि चव एकसारखी लागते. तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं त्या पद्धतीने करायचं. थोडंसं पाणी घालायचं. खूप छान चवदार असा हा पदार्थ होतो. त्याचबरोबर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि असं तुम्ही नाश्त्याला वगैरे करू शकता किंवा जेवताना बनवू शकता. तर आता इथे मी मिक्स करून घेते बघा. तर असं आपण पालकच्या भाजीपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर थोडंसं तुम्हाला जर पातळसर वाटलं तर त्यामध्ये अजून थोडंसं चणा पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता तुम्ही. आणि आता इथे मला थोडंसं पातळसर वाटलं तर मी अजून थोडंसं त्यामध्ये चणा पीठ आणि तांदळाचं पीठ 1 चमचा मिक्स केलेलं आहे. पुन्हा आपल्याला त्या हाताच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी जास्त घालायचं नाही आहे. फार तर फार आपल्या नाश्त्याचे 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी घालायचं आहे, कारण पालकच्या भाजीला पाणी सुटलं जातं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक 5-7 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर आपण करायच्या वेळेला त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे. अगदी छोटा चमचा, अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये सोडा घालायचा आहे, खायचा सोडा. सोडा घातल्यानंतर एका कढईमध्ये बघा मी तेल तापायला ठेवलं आणि एकीकडे लगेच ते सोडा टाकल्यानंतर मिक्स करून घेते. हे बॅटर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं चमच्याने. मिक्स केल्यानंतर तेल चांगलं तापल्यानंतर नॉर्मल गॅसवर आपल्याला ते सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये. तर फार तेल लागत नाही, तेलकट अजिबात होत नाही. एवढा छान रुचकर पदार्थ होतो ना, तुम्ही पालक पकोडा किंवा पालकची भजीही म्हणू शकता याला. तर आता इथे तेल तापलेलं आहे बघा. तेल तापल्यानंतर अगदी नॉर्मल गॅस करायचा, हाय फ्लेमवर तळायचे नाही आहे, नाहीतर मग आतमध्ये कच्चे राहतात आणि एकदम बाहेरून असा कलर येतो.
तर तेल तापल्यानंतर नॉर्मल गॅस करायचा आहे आणि नंतर तेलामध्ये, गरम तेलामध्ये असं चमच्याने सोडून घ्यायचे आहेत. तर असे 5 ते 6 किंवा 6 ते 7 या प्रमाणामध्ये तुम्ही असे सोडून घ्यायचे आहेत भजी आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि मग नंतर पलटी करायची आहे. ते एवढे छान कुरकुरीत होतात ना, चवीला तर एवढे छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अजिबात तेलकट होत नाही आहेत, कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्याने कुरकुरीपणा येतो. तीळसुद्धा घातलेले आहेत, त्यामुळे खूप चविष्ट आणि रुचकर होतात. नक्की ट्राय करून बघा. फार काही लागत नाही आणि अजिबात तेलकट होत नाहीत. कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि कलर तर बघा तुम्ही, खूप छान कलर आलेला आहे. आणि असे एकसारखे सगळीकडनं आपल्याला तळून घ्यायचे नॉर्मल गॅसवर, म्हणजे आतपर्यंत ते छान तळले जातात आणि कुरकुरीत होतात. तर बघा कलर खूप छान आलेला आहे आणि मी सगळीकडनं असे पलटी करून झाऱ्याने असं मी तळून घेते आहे. तेल पूर्ण निथळून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर तेल असं साईडला निथळायचं आहे आणि नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर अजिबात तेलकट होत नाही, खूप चवीला छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे अशा माझ्या तुम्हाला छान छान रेसिपी अपलोड केल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. झालेत ना छान? तर कुठलाही पदार्थ आपण असा मनापासून बनवला तर तो छानच होतो. त्यामुळे अगदी आपण असं बघा मनापासून बनवला ना, की तो रुचकरच लागतो पदार्थ. आणि अगदी नॉर्मल गॅसवर तळायचे, घाई करायची नाही आहे. तुम्ही जर हाय फ्लेमवर भजी तळले की तर ते आतमध्ये कच्चेच राहतात आणि वरतून लवकर कलर येतो. नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचे आहेत. तर छान कलर आला आहे आणि भजी खूप छान कुरकुरीत झालेले आहेत. तर आता मी असं एका मागोमाग लगेच सोडून घेते आहे. नॉर्मलच गॅस ठेवायचा आहे, वाढवायचं नाही आहे, म्हणजे तेल पण गरम राहतं आणि गरम तेलामध्ये असं चमच्याने सोडलं तर ते चिकटत पण नाही एकमेकांना. आणि सगळे सोडून झाल्यानंतर लगेच पलटी करायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही असं पालक पकोडा बनवू शकता. तर त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि तीळ घालायला विसरायचं नाही. त्याने कुरकुरीपणा खूप छान येतो आणि त्याचबरोबर चवीलाही खूप छान लागतात. यामध्ये तुम्ही ॲडिशनल अजूनही काही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता किंवा लसूणसुद्धा तुम्ही वाटून घालू शकता यामध्ये. तर आता मी इथे तेलामध्ये सोडून घेतलेत आणि पुन्हा आता मी इथे झाऱ्याने अशी पलटी करून घेते आहे आणि एकसारखे सगळे आता हलवून असे मिक्स करून घेतले ना पलटून, तर मग ते कलर चांगला येतो आणि आतपर्यंत छान तळले जातात आणि सगळीकडे एकसारखे असे तळले जातात, कुठेही असे कच्चे वगैरे राहत नाहीत. तर तळतानासुद्धा आपण अशा रीतीने तळायचे आहेत. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, परंतु आपण त्या प्रॅक्टिकली करत नाहीत, त्यामुळे मग पदार्थ बिघडला जातो. तर असं आपण छोट्या छोट्या ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर बघा पदार्थ हा खूप छान रुचकर आणि चविष्ट अप्रतिम होतो. तर असे सगळीकडनं एकसारखे हलवून घ्यायचे, सतत पलटी करायचे, म्हणजे ते सगळीकडनं वरून खालून सगळीकडनं तळले जातात आणि चवीलाही छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर असं पालक पकोडा तुम्ही बघा नाश्त्यालाही तुम्ही करू शकता, सॉसबरोबर तुम्ही खायचा किंवा तुम्ही असं दह्यासोबत किंवा नुसतेही खाऊ शकता. खूप छान चवीला लागतात किंवा संध्याकाळच्या वेळेला असं नाश्त्याला किंवा जेवणासोबतही तुम्ही असं करू शकता. हे पालकचे भजी एवढे चविष्ट आणि रुचकर होतात. त्याचबरोबर पालकामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. त्यामुळे तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचे पालकपासून पदार्थ बनवून मुलांना टिफिनलाही देऊ शकता. तर बघा एकसारखे असे तळले गेलेले आहेत भजी आणि आता असे झाल्यानंतर पूर्ण तेल निथळून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.